नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. मी श्वेता. तर आजचा हा पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळा दिसत असेल. तर मी आले माझ्या माहेरी. या अगोदर इथले ब्लॉग झालेले आहेत आपले. तर आज म्हणजे जास्त आपले ब्लॉग इकडलेच होत आहेत. थोडं आता हळू चेंज म्हणून आम्ही बाहेरचे ब्लॉग घेऊन येणार आहोत. तर असो, तर आज इथं माहेरी छोटासा प्रोग्राम आहे. प्रोग्राम म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे पौष महिन्यामध्ये आई सुवासनी जीव घालते. तर तोच आज प्रोग्राम आहे आणि पुरणपोळ्याचा बेत आहे आज. तर काही थोड्या वेळानंतर बायका येणार आहे जेवायला. तर आजचा ब्लॉग इथला कंटिन्यू होणार आहे. अंशुजी चालली इकडं मस्ती. आता रेडी झालोय, म्हणजे मी तर आधीच रेडी झाले आणि इकडे छोटी भाऊजाई पण रेडी झाले. राणी, लाडाना राणी म्हणतात घरामध्ये. हा, ज्ञानेश्वरी. या अगोदर मी मेकअपचा पण व्हिडिओ घेऊन आले होते बघा. तो मेकअपचा व्हिडिओ सगळ्यांना आवडलाय. तर तीच ही राणी, सगळ्यात छोटी भाऊजाई माझी. ज्ञानेश्वरी नाव आहे. हा, ज्ञानेश्वरी नाव आहे तिचं. आणि घरामध्ये लाडाना राणी म्हणतात. मग चला राणीबाई काय तर बोला. आनंदाचे व्हिडिओ छानच आहेत. वरचे वरचे चांगले चाललेत. हो का? असेच वरचे व्हिडिओ पाठवत राहू, आम्ही बघत राहू. हो का. चला, धन्यवाद. अजून तुम्हाला बोलायचं इकडे आहे मातोश्री तयार झाले, साडी वगैरे घातली. मग बघा सगळे जण. अजून का व्हिडिओ आवडतात का लेकीचे? छान सगळे. आणि एकदम छान. सबस्क्राईब करा. चला, आईना आज म्हणलंय तर सबस्क्राईब तुम्हाला करावंच लागेल. बघा हे कमेंट करा. पोराची मस्ती बघा आमच्या. आणि चला आता बायका येणार जेवायला. चला तर मग आता पुढचा आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. शिव राहिली की सगळ्यात महत्वाची. शिवला बघायचं आहे. शिवला तुम्ही आज बघितलंच नाही, तिनं मेकअप केली बघा. तर बघा आहे का, लिपस्टिक, आयलायनर आतून सगळं लावलंय म्हणल्यावर मला लावाच लागेल. शिव कशी मग आणि हे काय फुल. आणि हिला माझं बघून हिलाही साडी घालायची होती. आता मागे लागले माझ्या साडी घालायची. थोड्या वेळानं घालायची तिला साडी. हा, शिवलाही साडी नेसवणार आहे मी. तर चला. जेवायला सुवासनी आल्याच्या नंतर ऐन वेळेवर घाई होईल म्हणून आधीच आम्ही प्लेट मांडून ठेवतोय, म्हणजे तयारी करून ठेवतोय. छोट्या पातल्यात म्हणजे त्यांच्या समोर ठेवता येईल. भात, आमटी, पोळी, दूध हे सगळं आधीच थोडं सगळीकडे काढून ठेवते, म्हणजे ऐन वेळेला घाई होऊ नये म्हणून. तीच आमची दोघींची तयारी चालली आहे. तर थोड्या वेळानंतर बायका आल्या, मग आम्ही हे सगळं काढून ठेवलं होतं. Kinaharap na camera. Kita na gini.
बंद करू. सगळ्याला वाटतं पहिल्या शिवात राहिला जेवण झाल्याच्या नंतर राणी सगळ्यांना हळदी कुंकू देते इथं. नंतर आईनं म्हणजे ठरवलं होतं की सुवासनीच्या दिवशीच लगेच बायकांना हळदी कुंकू द्यावं म्हणून. तर मग इथं जेवण सगळ्यांनी पोट भरून जेवलं. सगळ्यांना स्वयंपाक आवडला सुद्धा. सगळ्याजणी म्हणत होते की स्वयंपाक खूप छान झालाय म्हणून. आणि दुपारची जेवणाचीच वेळ झाली होती, 1-1:30 वाजले होते आणि सगळ्यांना भूक पण लागली होती. आणि सगळ्यांनी मस्त म्हणजे सगळ्यांना जेवण आवडलं. आणि नंतर फोटो व्हिडिओ घेतलेलं हे सुद्धा म्हणजे त्यांना आवडलं. सगळ्याजणी खुश आणि आनंदी होऊन गेले त्यांच्या घरी. खूप छान वाटलं आम्हाला सुद्धा. आणि ह्या सगळ्या आमच्या म्हणजे इथे सोसायटीतल्याच बायका आहेत त्या जवळच्याच. आणि दरवर्षी आई ठेवते हे सुवासनीचा कार्यक्रम. तर तेच आता इथं चाललंय, राणीचं हळदी कुंकू देणं. काही थोड्या वेळानंतर त्यांना उखाण्याचं पण आधीच सांगून ठेवली होती राणीने की हळदी कुंकू दिल्याच्या नंतर तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे कंपल्सरी, पण उठायचं नाही म्हणून. तेच राणी सांगत होती. आणि थोड्या वेळानंतर सगळ्यांनी उखाणे घेतले. त्यांचे उखाणे खूप छान छान होते आणि सगळ्यांनी मस्ती मजा केली. एकदम भारी वाटलं मला सुद्धा. आणि सगळेजण विचारत होते की यूट्यूबला व्हिडिओ आहेत म्हणल्यावर त्यांनी सगळ्यांनी विचारत होते की तुझी म्हणजे यूट्यूबला कोणत्या नावाने चॅनल आहे आणि आम्हालाही पाठव. मी म्हणलं की तुमचा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे. तर त्यांनाही म्हणजे उत्सुकता वाटली की त्यांनाही स्वतःला बघायला आवडेल म्हणून त्यांनी सगळ्यांनी विचारलं की यूट्यूबला आम्हालाही सांग की कोणत्या नावानं आहे म्हणून. मी त्यांना सांगितलं आणि त्या म्हणल्या की सबस्क्राईब करणार म्हणून. असं आमची चर्चा झाली. आणि थोड्या वेळानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम आटोपला. आणि हेच तर क्षण असतात, हे तर सण असतात की एकमेकासोबत वेळ घालवणं, हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवणं, एकमेकासोबत काही क्षण घालवणं. आणि ह्या साऱ्या आठवणी सगळ्या जपून ठेवणं आणि वेगवेगळे फोटोज घेऊन सगळ्या आठवणी जपून ठेवणं. ह्या सगळ्या आठवणी आपल्या सोबत आयुष्यभर असतात. म्हणून प्रत्येक दिवस सुंदर जगलं पाहिजे आणि स्वतःचं आरोग्य निरोगी आणि चांगलं ठेवलं पाहिजे. हा केली आता. सगळ्यांना घ्यावं लागतंय. गौतम बुद्धाच्या फोटोला हार घालते वाकून. दीपक गुप्ताचं नाव घेते, तुमचा मान राखून. मला तर येणार कसं उठून देणार नाही. घ्यावंच लागतं. घ्यायला बघायला जेवायचं हाय, भूक लागली असेल. हा चालूच आहे. बोललेलं पण येऊ द्या सगळं मस्त सगळं. मोठा व्हिडिओ हो का आहे मग व्हिडिओ चालूच ठेव. इकडे चालूच आहे व्हिडिओ. हा चला घ्या. तुम्ही तू घे. चला घ्या, व्हिडिओ चालू आहे तिकडे. बरं थांबा तर विचार करू द्या. घ्या मग. हो का उद्या नाही तिकडून आलं की असं येत. सिरियल नंबरला असं कसं मध्येच झालं ते नाहीच की जसं आहे तसं घ्या, जसं येईल तसं घ्या. मग असं घ्यायला की चुकतेच ना मला. तुम्हाला जे जमलं. सासरचं आहे ना. पिंपळाच्या जवळून घे. पिंपळाच्या झाडावर पिंपळाच्या झाडावर 5 पक्षी
काश्मीर गाडीचं नाव घेते ऋतून मोठे साक्षी जसले येते डब्यात डब्बा डब्यात केक माझा नवरा लाका केक तसंही राहील माझा नवरा चला आता सगळ्याला सांगून दे. का आता लग्नातच तेवढं घेतलेलं आहे लक्षात आम्ही जास्त म्हणला होता घ्या मला घ्यायला लागेल कोणतं घेऊ आता कोणतं घ्या आता घ्या. आई बी घ्यायचं आहे. सोडायचं आहे. तू पण आहेस की घेते घे मी बी घेते मी घेते हा मी बी घेते की ते बी तयार आहेत घ्यायला. आईला तयार केलं कसं ना तयार. कोणतं घेऊ उखाणा घेते मी इझी आणि नितीन राव होतात सारखं ऑफिसच्या कामात बिझी चांदीची घागर अमृताने भरावे. विश्वनाथ गायकवाडची सेवा जलंभर करा. आई घे तुला जर सांगितलं की मावशीने किती छान घेतली घे. आता 100-200 पाठ केले सोडून गेले. तेव्हाच राहते ऐन टायमाला एक बियाणात हो, 1-2च येतात. आई घे माझं एवढे बरं हा, करा. सिलेंडर बसा मग तीच नाही नाही बस मावशी जो चला आता राणीचा उखाणा आहे नाव घ्या नाव काय घ्यायचं शेवटी आनंदराव नावच म्हणायचं. मी म्हणाले इकडं मोबाईल बंद कर आज एकदा नाव घ्या नाव काय घ्यायचं शेवटी आनंदराव नावच म्हणायचं. बायका सगळ्या जेवून गेल्याच्या नंतर यांचं जेवण चाललं इथं घरामधल्या सगळ्याजणी जेवता येता आणि जेवत गप्पा पण चालल्यात आणि एकमेकांना बोलणं. जेवणाच्या नंतर बराच वेळा आम्ही गप्पा मारत बसलो आणि यामध्ये अजून माझ्या 2 काकून आहेत. 3 नंबरची काकू नंतर आली होती थोडं उशिरा जेवायला. काकूची मुलगी माझी बहीण ते उशिरा आले. त्यांचं मी क्लिप घ्यायला विसरले. नंतर कधी आता आपले व्हिडिओ येतीलच त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंच त्या काकूला. आणि सगळ्यात छोटी काकू ती पण नाही आली होती. तिला पण काही अडचणीमुळं तिला येणं नाही झालं. तिला पण मी नक्की दाखवेल तुम्हाला. एकूण 4 जणी आहेत ह्या जावा माझी आई मिळून. तर असा आहे आमचा परिवार. आता कोणत्या तरी कार्यक्रमानिमित्त सगळे आम्ही एकत्र येऊ आणि त्यांना मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि याच्यामध्ये श्रेया नाही आणि दृश्या नाही. त्या गेल्या होत्या स्कूलला. दुपारी त्या श्रेयाला मी 12:30 वाजता स्कूलला सोडली आणि नंतर इकडं आले होते मी. आणि तेच व्हिडिओची चर्चा चालली होती की हा छान व्हिडिओ झाला असं तसं म्हणत होत्या वहिनी.
आणि तेच चाललंय जेवण. आता जेवणाच्या नंतर मग थोड्या वेळानंतर आम्ही फोटो वगैरे घेतले. आणि माहेरची मंडळी तर भरपूर मोठी आहेच माझी, आणि सासरची मंडळीसुद्धा भरपूर मोठा परिवार आहे माझा. त्यांना पण हळूहळू मी पुढे कधी असं म्हणजे क्षण आला तर त्यांनासुद्धा दाखवेल मी. इकडली मंडळी खूप मोठी आहे माझी. आणि कसं असते, कॅमेऱ्यासमोर कोणाला म्हणजे आवडते ना आवडते त्यांच्या इच्छेनुसार कॅमेऱ्यात घ्यावं लागते. म्हणून मी हळूहळू पुढं दाखवायचा प्रयत्न करेल. आणि तेच चाललं आहे आता. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर स्वयंपाक तर खूपच छान झाला होता. आमटी खूप आवडली सगळ्यांना. आमटी आणि कढी दोन्ही म्हणतात आमच्याकडे पुरणाचा स्वयंपाक केल्यावर. तर आमटी राणीने बनवली होती. पोळ्यासुद्धा एवढ्या छान झाल्या होत्या, गोड आणि गुळाच्या. सगळ्यांना आवडल्यासुद्धा, आवडीने खाल्ले सगळ्यांनी. आणि अरे देवा, सासर आणि माहेर दोन्ही माझं एकाच ठिकाणी आहे, म्हणजे एकाच गावात आहे माझं. गावात म्हणजे उदगीरला. बऱ्याच जणांना माहीत असेल उदगीर, लातूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे लातूर आणि उदगीरच्या अंतर अगदी 2 तासाच्या अंतरावर उदगीर हे गाव आहे. तर एकाच ठिकाणी असल्यामुळं माझं माहेरी इकडे येणं जाणं होतं. आणि स्कूलला श्रेया इकडंच आहे, म्हणजे या सगळ्या पोरी भावाच्या, आणि ती एकाच स्कूलमध्ये जातात त्याच्यामुळं माझं नेहमी येणं जाणं होतं. आणि एकाच गावात असल्यामुळं तर मग काय बघायची गरजच नाही. तर चला मग. आणि इथं बघा, पद्मजा आणि चिवून साडी घातल्यात. किती छान दिसते दोघींनाही. कशा दिसत आहेत ते कमेंट करून सांगा. पोरींनी आमच्या साडी घातलेली. आणि ही पद्मजाची साडी कशी आहे, गोल फिरून दाखव. थोडं सारं कांशू तू, अंशू बाजूला हो थोडं. हा, गोल फिर, गोल. एकदम सुंदर दिसते है ना. दोघींनी साडी घातल्यात. साडी आवडते घालायला होय? मग रोज घालायला हवा का तुम्हाला? हा ना ग. बरं, असं रेडीमेड असलं की काही टेन्शनच नाही, है का नाही? चला, तर इथं हसणं लय चाललंय, मजाक मस्ती. बघा, हे भाऊज आहेत माझ्या. तिला दाखवलंय आधी. ही सगळ्यात मोठी भाऊज आहे, ही मम्मी आहे माझी. तर भाऊज मला एकूण 6 आहेत, है ना. 6 आलेत आता. आणि हा, अमेरिकेला एक असतात मोठा भाऊ, त्या दोघं तिकडेच असतात ती. आणि हा, अजून 4. हा, समोर थांबते मी असं यायला लागलं तर सगळे. हा, तर ही मोठी मम्मी आहे माझी. आणि हे आहेत राणी. तिला तर सांगितलीच की आधी राणी आहे म्हणून. छोटी भाऊज आहे, आई, आणि ह्या मोठ्या वहिनी. तर या अगोदर यांना सगळ्याला व्हिडिओ बघितला होता, पण यांच्या सोबत कधी बोलला नव्हता. तर आज थोडं माझ्याविषयी बोललं सगळेजण. तर आता सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मोठ्या मम्मीपासून सुरुवात करूया. आज बालिका दिन आहे आणि माझी मुलगी चांगला व्हिडिओ करते, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतोय. छान छान व्हिडिओ करायला येते, असेच करत. थँक्यू. आता हे सगळ्यांसाठी नवीन आहे, कॅमेरा समोर बोलायचं म्हणलं तर हसू आवरत नाही सगळ्यांना. पण हळूहळू ते पण आता होतील ऍडजस्ट कॅमेरा समोर. चला वहिनी. रोज बघते त्याची खूप छान करतात व्हिडिओ. असाच व्हिडिओ छान छान तुम्ही करा, आम्ही रोज बघू तुमचे व्हिडिओ. हो, थँक्यू, धन्यवाद. आता तसं तर परिवार भरपूर मोठा आहे, माहेरची मंडळी माझी. हळूहळू आता व्हिडिओ मध्ये दाखवेलच. आणि राणे, तुला बोलायचं का काय? मम्माला ये ना. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आत्ताची व्हिडिओ आवडतात ना. तर चला, आता आमच्या पिल्लूनं म्हणलंय पद्मजानं, तर तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. तर नक्की सबस्क्राईब करा.
चला तर मग व्हिडिओला इथंच थांबूया. सगळं सांगितलं का? आमचे व्हिडिओ आजचे छान आहेत, सगळे बघा, फॉलो करा. मम्माच राहते चिवची. मला म्हणा का या ना म्हण. चला इकडे तुम्ही दोघी थांबा समोर. पद्मजा इकडे बघ पिलू. बाय असाच करा असं. पिल्लूला लय आवडते. बाय.